आणि बघूया पुढच्या बॉल वरती देखील चौकार. रन मशीन आहेत मानवली या संघाचे. बघूया पुढच्या बॉल वरती चौकार मारतायत का, चौकारांचे हॅट्रिक होते का आपल्याला. हो, इट्स अमेझिंग बॉल ऑफ जगन गायकर. लेग बायच्या नुसार एक रन. धाव संख्या झालेली आहे 9. बॉलिंग स्ट्राईक वरती बली गायकर, बॉलिंग स्ट्राईक वरती जगन गायकर आणि स्ट्राईक मार्क वर बली. आणि बलीच्या बॅट मधून हा पहिलाच चौकार. आणि ही देखील कोंढेरी संघाने गमावलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 14. यावरचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि हा देखील उडवलेला आहे चौकार दिनेश संते यांच्या बॅट मधून. हा देखील एक खणखणीत चौकार. रन आलेले आहेत 18. खूप महागडी अशी ओव्हर गेलेली आहे कोंढेरी या संघाची. आणि पुढचा बॉलर आहे नरेश टेकडीगड. स्ट्राईक रेट वरती आहेत बली. बघूया नरेश भाऊ टेकडीकर हे रन रोखण्याचा प्रयत्न करतायत की नाही. कुठे कॉमेंटेटर, मी काय कॉमेंटेटर माझ्या राईटी आणि लेफ्टीचा कॉम्बिनेशन आपल्याला मानवली या संघाकडून बघायला मिळतोय. बघूया बली गायकर काय करतायत नरेश टेकडीकरच्या समोर. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. बघूया नरेश टेकडीकर काय करतायत. आणि पहिलाच बॉल चौकाराच्या दिशेने दणदणीत चौकार. बॅट आणि बॉल बघून मारतायत. दुसरा बॉल
हो, कट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला आणि डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम असा कमबॅक नरेश टेकडीकर यांच्याकडून बघायला मिळतोय. तिसरा बॉल आणि कट करण्याचा प्रयत्न आणि परफेक्ट शॉट चौकाराच्या दिशेने. बॉल जात आहे चौकाराच्या बाहेर. दणदणीत चौकार. मानिवली संघाकडून अप्रतिम अशी फटकेबाजी चालू आहे. बघूया कोंढेरी संघ मानिवली संघाला कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक वरती आहेत बली गायकर. तो चौकारांसाठी ओळखला जातो, तो हा बली गायकर. चौथा बॉल या षटकाचा. बघूया बली गायकर काय करतायत. आणि उडवलेला आहे आणि कॅचची संधी देखील गमावलेली आहे कोंडेरी या संघाने. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय कोंडेरी या संघाकडनं. आणि एक रन घेतलेला आहे मानवली या संघाने. आता स्ट्राईक वरती आलेले आहेत मानिवली गावची रन मशीन दिनेश संते. बघूया या षटकारावरती काय करतात. चौथा बॉल घेऊन येत आहेत. पाचवा बॉल घेऊन येत आहेत नरेश भाऊ टेकडीकर. बघूया 27 रन झालेले आहेत मानवली या संघाचे. हो, खोलवर टप्प्याचा बॉल आणि हा देखील डॉट बॉल दिनेश संतेसाठी. अप्रतिम असा बॉल नरेश भाऊ टेकडीकर यांनी टाकलेला आहे. कमबॅक मात्र होत आहे. बघूया अंतिम बॉल वरती काय करतायत दिनेश संते. हो, हा देखील काय कव्हर ड्राय मारलेला आहे दिनेश संते याने. चौकार. आपले कॉमेंटेटर आलेले आहेत. चला मानिवली 40+ आपला 12th मॅन लगेच पाठवायचा आहे. जनार्दनचा पहिलाच बॉल. वाईट यॉर्कर. पहिलाच निर्धाव चेंडू. चला मानिवली 40+ शेवटचा कॉल असेल आपला 12वा प्लेयर बोलवायचा आहे.
हाताचा बॉल स्ट्रेट उडवलाय आणि आणि फंबल झाले. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावफलकाचा विचार केला तर 33 धावा. 2 चेंडू, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. या वेळेला हलक्या हाताने ढकलून दिलाय आणि चेंडू जातोय आणि मिसफील्ड जिथे 4 धावा. धावफलकाचा विचार केला तर 37 धावा. या वेळेला अजून एक त्या झोन मध्ये फटका आणि चांगला क्षेत्ररक्षण. आता फक्त मिळेल सिंगल आणि स्ट्राईक इनला आता येईल मानिवलीची रन मशीन दिनेश संते. चला फास्ट केला. या वेळेला काय चेंडू होता. दिनेश संतेला समजलं सुद्धा नाही. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. लोअर फुलटॉस त्याला पाठवून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. या ओव्हरचा शेवट गोर केलाय दिनेश संतेने. धावफलक जाऊन पोहोचलाय 3 ओव्हरच्या नंतर 43 धावा. बेचाळीस धावा. आणि बलीला दुखापत झाल्यामुळे रिटायर हार्ट आउट केलं गेलंय आणि त्यांच्या जागी आलाय मनोज. त्याला फास्ट खेळायचं आहे. आज आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. हाताचा बॉल फेकून दिलाय मनोजच्या बॅट मधून, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण. मनोजला जावं लागेल पहिल्या चेंडूवरती डग आउट मध्ये. मनोज आला तसा बाहेर जातोय. शेवटच्या ओव्हर मध्ये दिनेश संतेला स्ट्राईक घेणं खूप गरजेचं असेल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. किती धावा होतील हे 5 चेंडू नंतरच आपल्याला समजेल.
आणि आता न्यू बॅटर स्ट्राईक इनला संतोष. संजयचा दुसरा बॉल. हाताचा बॉल ढकलून दिलाय आणि स्ट्राईक. दिनेश संते घेईल का? दिनेश संते 2 धावा घेण्यासाठी कॉल केला दिनेशने. बघूया अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 वर. आताचा बॉल संतोषच्या बॅट मधून आणि येथे मिसफील्ड. संतोषला मिळालाय जीवदान. झेल सोडली आणि आता स्ट्राईक इनला गेलाय मानिवली पाड्याची रन मशीन दिनेश संते. बघूया आता दिनेश संते. 3 चेंडू शिल्लक. आताचा बॉल आणि चेहऱ्यावर आदळलाय चेंडू. फलकाचा विचार केला. 4 चेंडू 45 धावा. शेवटचे 2 चेंडू. आताचा बॉल दिनेश संतेच्या बॅट मधून आणि येथे झाले आज मिसफील्ड. जिथे सिंगल होती तिथे 4 धावा मिळाल्यात आणि या चौकाराने मानिवली 40+ अर्धशतक कंप्लीट झालाय. 50 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. आताचा बॉल दिनेशच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 55 धावा. आणि 56 धावांचा एक मोठं टार्गेट कोंडेरी संघाला. चला लगेच मानिवली पाडा संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. फास्ट केला. आज मेगा फायनल असल्यामुळे 2 सामने जास्त असतील. आणि मानिवली संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. आणि आपटी संघाचे कर्णधार तुम्ही कुठे असाल तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी. हॅलो.
चला मानिवली संघाचे कर्णधार विशालजी गायकर तुम्ही कुठे असेल यायचं आहे. आणि अतुल आहे तिथे उपस्थित. अतुल या टॉससाठी आपल्या टॉस बॉक्समध्ये. राजू संते यांच्या हातून टॉस केलं जाईल आजच्या सेकंड मॅचचा. आणि टॉस जिंकलेला आहे मानिवली संघाने. डिसिजन काय असेल अतुल? आणि फिल्डिंग सॉरी पेंडिंग असेल. चला अतुल लगेच आपला डिसिजन कळवायचा आहे. स्ट्राईक इनला असेल आता राजू गायकर आणि नॉन स्ट्राईकला जितू केने आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज मनोज. मनोज धुमाल. होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज असेल मनोजकडे. चला पंचांचा आता ग्रीन सिग्नल आलेला आहे. दुसऱ्या इनिंगला होत आहे सुरुवात. मनोज तयार. मनोजचा पहिलाच बॉल मिस टायमिंग आणि वाड कॅच. पहिल्या चेंडूवरती विकेट. रवी गायकरने काय झेल टिपलाय पहिल्या चेंडूवरती. राजू गायकर बॅक टू द डगआउट. आणि आता न्यू बॅटर नरेश टेकरेकर. हॅलो ठीक हॅलो बाईक ठीक. येस थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 14 विद्येचा आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीला मानवंदन करून आपण करूयात या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात. नेक्स्ट बॉल कट करायचा प्रयत्न टप्पा पडला त्यानंतर सडनली बॉल राईज झाला. मनोजला पण पाहता बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 1चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम के एस जीवदानी 40+ या टीमनं धावा बनवल्याचं तब्बल 55 आणि 56 धाव्यांचा माफक लक्ष सध्याच्या घडीला उभं केलंय. पहिल्या बॉलवरती तर विकेट आली त्यानंतर दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. नरेश जय्या यावेळी देखील फटका मिस टायमिंग आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटचा फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. धक्का दुसरा लागला. बॅटिंग करत असताना 0 अंकावरती फलंदाज बाद. स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा गौरवाची स्पर्धा परंपरेची आणि स्पर्धा संस्कृती जपणारे अर्थातच पाहताय स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ प्रदीप संते स्मरणार्थ मानिवलीपाडा चषक 2026 2026 पर्व आपण एन्जॉय करताय. भरपूर चांगलं आयोजन भरपूर चांगलं नियोजन टेंक्रिक या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर केली जाते.
ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न लॉफ्टेड एरिया फटका भरपूर चांगला वॅकेट एरिया भाग मिल्का बाग फिल्डर धावतोय पळतोय पण बॉल नाही थांबणार बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार हा पहिला वार दमदार आणि दर्जेदार चौकार नवीन बॅटर संजय गायकर यांना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये क्रिक या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर केली जाते संजय गायकरचा पहिला वार आणि धावा मिळाला 4 पुढचा बॉल बॅटर संजय इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची इनर एज बॉल मागे चालला शॉट फाइंडिंगला फिल्डर एक झाली आणि या एकाच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड 5 अंकावरती बॉलिंग मार्कवरती बॉलर मनोजला आपण पाहिलं ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा शेवटचा एक अंतिम बॉल स्टील 1 टू गो लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर संजय गायकर आणि जितू केनेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये 56 धाव्यांचा पाठलाग सध्याच्या घडीला कोंडेरी 40+ या टीमच्या माध्यमातून शेवटचा बॉल इथे देखील समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय बाग मिल्का बाग फिल्डर धावतोय पळतोय आउटफील्ड फास्ट आहे अगदी जमिनीला दन 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 करत बॉल ऑर्थोडॉक्स वाईड लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर हा दुसरा खणखणीत आणि दणदणीत चौका एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 56 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम कोंडे 40+ हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 9 अंकावरती लक्ष 56 बनल्यात 9 आता करायचे 47 या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत 18 बॉल आणि 47 धावा संख्येची गरज बॉलिंग बाकवरती बॉल तयार ओव्हर नंबर 2 मध्ये बली यांना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये संजय गायकरच्या अगेन्स्ट संजय गायकरचा जर विचार करायला गेला तर एक बाउंड्री त्यांच्या बॅटमधून आली आहे पहिला बॉल शफल फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न बट आता दिशा पाहावे लागेल लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात अंपायर सिग्नल यासाठी वाईट बॉल एक्स्ट्राची धाव होईल टीमच्या खात्यामध्ये ऍड आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 अंकावरती इथे देखील लेंथ दिशा लाईन थोडीशी खराब सलग येणार बॅक टू बॅक हा दुसरा वाईट बॉल मानिवली पाडा चषक ही स्पर्धा आपण पाहता भरपूर चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं समस्त मानिवली गावाच्या माध्यमातून मानिवली पाडाकरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन समोरच्या दिशेने पुल केलाय ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला क्लिअर करत बॉल सीमा पार रन्स मिळतील 4 पहिल्या बॉलवरती पहिला वार संजय गायकरच्या बॅटमधून चौका शफल झाला आणि सफल फटका केला बॉलला पाठवलं बॅकवर्ड फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर सलग येणारा बॅक टू बॅक हा दुसरा चौका
ओहो, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, बट बॉल खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला होत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती धावा 19 आपण पाहतोय. स्टेप आउट होऊन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहिला. गुड लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला वन्स अगेन. सलगचा येणारा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल. अगदी पहिले 2 बॉल बॅटर संजय गायकरच्या नावावरती, बट दुसरे 2 बॉल गोलंदाज बलीच्या नावावरती. यावेळेला हाईट फॅक्टर पाहावा लागेल. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल. थर्ड अंपायरचा सिग्नल येण्याआधी लेग अंपायरनं सांगितलंय यस इट इज अ बीमर, अर्थातच नो बॉल. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता. सो दॅट्स वाय पंचाने सांगितलं नो बॉल. पंचांचा पंखा फिरला, पंचांचा हेलिकॉप्टर आता ऑन झालाय. इट इज फ्रीटचा बॉल. गोलवर टप्पाचा बॉल, फ्रीटचा बॉल होता. त्याचा परफेक्ट ऍडव्हान्टेज सध्याच्या घडीला घेता आलेला नाही. वन ऑन बोर्ड. स्कोर कार्ड शुभ अंकावरती 21 धावा. ओव्हर पिच बॉल इनफिल्डच्या वरून क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. रिकाम्या जागा भरा आणि धाव फलकामध्ये 4 धावा ऍड करा. हे सांगत असताना बॅटरच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट. 2 षटकांच्या आधी धाव फलकावरती धावा 25. लक्ष 56 बनल्यात. 25 आता करायच्यात. 31 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये 25 बनल्यात. 12 मध्ये अजूनही 31 ची गरज. बघा नेक्स्ट मॅचचे ओव्हरऑल टीम अँड टीम प्लेयर्स ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचतीये की ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण पाणी घेऊन टीमचे मेंबर जायचं नाहीये. आमचे व्हॉलेंटियर्स, आमचे कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. तिसरं षटक, पहिला बॉल. पहिलाच बॉल, लेंथ बॉल आपण पहिला टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला. हलकासा टेक ऑफ झाला. बॉल उचले घेतली बॉलला आणि निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 12 मध्ये 31 करायचे होते. पहिलाच बॉल आला डॉट. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार संतोष धुमाळला आपण पाहताय ओव्हर नंबर 3 मध्ये. संजय गायकर क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मध्ये स्ट्रेट इन टू दी बास्केट. अखेर बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये, टिपलाय जाईल आणि संपलाय खेळ. बॅटर झालाय फेल. 1 मोर विकेट. 12-31 आला डॉट. 11-31 आली विकेट. आता मॅच इक्वेशन, मॅच समीकरण. बॉल शिल्लक आहे 10. धावा करायच्या 31. त्यामध्ये 31 ची गरज. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल, लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आला डॉट. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू आपण पाहिले आणि त्यामध्ये देखील एक विकेट संपादित करण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज संतोष धुमाळला. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौथा येईल का? शरीराचा वेध तर घेतलाय आणि बॉल जागेवरती गरंगळत राहिलाय.
स्टील 2 टू गो. शेवटचे अंतिम 2 बॉल. 26 ऑन बोर्ड. लक्ष 56चा बनल्यात 26. आता करायच्या 30. बॉल शिल्लक 8. बाची बाहेरची एज. बॉल मागे चाललाय. शॉर्टकट बनला. जाळं रचलं आणि या वाघाला त्या जाळ्यामध्ये अडकवलं. विकेटचा पतन. धक्का 3रा. येस, या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहता आई गावदेवी मानिवली 40+. हा संघ आपण पाहता. ओहो, फटका भरपूर चांगला आहे. बट फिल्डर तिथे पोहोचलाय. भरपूर चांगला प्रयत्न. व्हॉट अ फॅन्टास्टिक एफर्ट्स. अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा केली बट फिल्डरला हुलकावणे देत बॉल निघून चालला स्वीपकावर. सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. गावदेवी मानिवली 40+. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि या टीमचे पुरस्कर्ते सन्मान्य श्री जगदीशजी धुमाल साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. जर गावदेवी मानिवली 40+ या टीमनं या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विजय संपादित केला तर या टीमचे पुरस्कर्ते जगदीशजी धुमाल साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. 7 मध्ये 30 करायचे होते. अखेर शेवटच्या बॉलवरती आली बाउंड्री. आता मॅच इक्वेशन आपण पाहता. शेवटच्या बॉल शिल्लक 6 आणि विजयासाठी दावा करायचे 6 मध्ये 26. 26 runs to win after more from last 6 deliveries. रघुनाथ यांना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती 6 बॉल आणि दाव्या करायच्या 26. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग मार्क वरती बॉलर रघुनाथ. ज्ञानेश्वर केनेला आपण पाहता. पहिलाच बॉल. प्रचंड उसळी घेतली या बॉल. सिंगल तर येईल. येस, बाईच्या स्वरूपात सिंगल. अंपायर आमच्याकडे वळतात, सांगतात. 6 मध्ये 26 करायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक. आता रोटेट झाली. मॅच इक्वेशन 5 मध्ये 25. ओ, 5 मध्ये 25 ची गरज आहे. फुलच्या भरून हा फटका देखील नेत्रदीपक. फिल्डर होता. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहील. बॉल निघून चालला कव्हर पॉइंट. सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील या बॉल वरती. त्या डबल 4. देखणा आणि सौंदर्यशाली चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आली बाउंड्री. 21 करायच्या 4 मध्ये. तिसरा बॉल खोलवर टप्प्याचा आलाय डॉट. क्या बात आहे. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज रघुनाथला पण पाहिला. एक तेरी तो दुसरी मेरी हे सांगत असताना गोलंदाज रघुनाथ. हळूहळू का होईना पण विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे टीम गावदेवी मानिवली 40+ या टीमनं. बारची टॉपेज. बॉल हवे मध्ये. विकेट कीपर डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज पा. स्टील 2 टू गो. या मॅच मधील शेवटचे अंतिम 2 बॉल आणि विजयाच्या उंबरट्यावरती पाऊल टाकत असताना टीम आई गावदेवी मानिवली 40+. स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ प्रदीप संते यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहताय. मानिवली पाडा चषक 2026 ही क्वालिटी टुर्नामेंटचा क्वालिटी ऑर्गनाइज आपण एन्जॉय करताय.
ओव्हरऑल ऑर्गनाइज मेंबर्स आपण देखील कौतुक करूयात. दोन बॉल 21. फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रेश, बॉल मागे चालला, शॉर्ट फाईनला क्लिअर केलं आणि बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड लॉंग लेग, सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये पूर्णपणे ही मॅच आपल्या खिशामध्ये ओढून घेत असताना टीम आई गावदेवी मानिवली 40+ हा संघ आपण पाहताय. आता औपचारिकता शिल्लक एक बॉल, धावा करायच्या 17. मॅच फिनिश. एक दमदार विजय संपादित करत असताना टीम आई गावदेवी मानिवली 40+ विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 8 लक टफ लक टीम कोंडेरी 40+. चला सर्वप्रथम आपण शेक हँड करा, त्यानंतर आपण मैदान सोडायचं. टीम कोंडेरी 40+, टीम गावदेवी मानिवली 40+. सर्वप्रथम आपण शेक हँड करा आणि त्यानंतरच मैदान सोडा.